नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, भारतातली सगळी पुरोगामी माध्यमं आहेत, मीडिया आहे किंवा ज्याला आपण दिल्लीचा मीडिया म्हणतो, पुरोगामी मीडिया म्हणतो, माध्यमं म्हणतो, हे सगळे इंडी आघाडी झाल्यापासून कमालीचे उत्साही आहेत. पण ही आघाडी बिलकुल यशस्वी होऊ शकत नाही आणि नरेंद्र मोदींना अजिबात हरवू शकत नाही असं ठामपणे सांगणारा कोण असेल तर तो भाजपवाला नाही आहे. किंबहुना गेल्या साधारण 9-10 वर्षामध्ये ज्याने वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे 2014 नंतर आपण म्हणू 9 वर्षामध्ये ज्याने वेगवेगळ्या पक्षांना मदत करून भाजपला त्या राज्यामध्ये पराभूत करायला हातभार लावलेला आहे आणि भाजपच्या पराभवातून इतर पक्षांना विजय मिळवून दिला आहे, असा हा माणूस आहे. आणि त्यामध्ये अगदी आत्ताच्या इंडी आघाडीत सहभागी झालेले अरविंद केजरीवाल आहेत, ममता बॅनर्जी आहेत, त्याखेरीज तमिळनाडूचे तुमचे स्टालिन आहेत. अशा 3 दिग्गजांना जे स्वतः इंडी आघाडीचे मोठे आधारस्तंभ आहेत. कारण इंडी आघाडीमध्ये सहभागी झालेल्या 27-26 किती पक्ष आहेत, त्यापैकी ज्यांच्या मागे लोकमताचं पाठबळ आहे असे मोदींचे आणि भाजपचे सगळ्यात कट्टर विरोधक असं ज्यांना म्हणता येईल, अशा लोकांना चांगल्या ताकदीने विधानसभा निवडणुकीत यश मिळवून देणारा आणि भाजपचा पराभव करून त्या पक्षांना यश मिळवून देणारा, त्या नेत्यांना यश मिळवून देणारा असा हा माणूस आहे की जो आज छाती ठोकपणे सांगतोय की इंडी आघाडी ही नरेंद्र मोदींना किंवा भाजपला 2024 मध्ये बिलकुल हरवू शकत नाही. आणि त्याचं नाव प्रशांत किशोर आहे. आत्ताच मी आज रविवारी एक व्हिडिओ बघितला, चांगला 2 तासाचा व्हिडिओ आहे. मी मुद्दाम याच्या खाली त्याची लिंक टाकणार आहे. ज्यांना अगदीच कौतुक असेल त्यांनी मुद्दाम तो जवळजवळ 2 तासाचा व्हिडिओ आहे तो बघावा. याचं कारण मित्रांनो, त्यात फार अभ्यासपूर्ण रीतीने निवडणुकांचं राजकारण, भारतातलं राजकारण, एकूण देशातल्या घडामोडी यांचं अक्षरशः निरपेक्ष ज्याला म्हणता येईल असं विवेचन या प्रशांत किशोरने केलेलं आहे. आणि इंडी आघाडी का हरणार आहे त्याचं विवेचन त्याच्यात आहे. आणि अशा इंडी आघाडीतून मोदींचा पराभव का शक्य नाही हे पण त्याने सविस्तरपणे सांगितले. आणि त्या पलीकडे राहुल गांधी यांचं अपयश काय आहे तेही सांगितलेलं आहे. आणि त्याचं कारणही स्पष्ट आहे. ज्या संस्थेतर्फे ती मुलाखत घेतली होती त्यामध्ये तुमच्या लक्षात असेल तर तरुण तेजपालच्या तहलका या पोर्टल आणि साप्ताहिकाच्या संपादक म्हणून काम केलेल्या शोमा चौधरी यांनी ही मुलाखत घेतली आहे. आणि त्यामुळे त्या स्वतः शोमा चौधरी या किती पुरोगामी आहेत हे वेगळं मी सांगायची गरज नाही. आणि दीर्घकाळानंतर ही मुलाखत प्रशांत किशोरने दिलेली आहे. किंबहुना जवळजवळ 1.25 वर्षानंतर प्रशांत किशोर हा बिहारची पदयात्रा सोडून बिहारच्या बाहेर पडला आणि त्याने ह्या जाहीर कार्यक्रमात, मला वाटते चेन्नईमधला तो कार्यक्रम आहे, त्यात सहभाग घेतला. आणि त्यामध्ये त्याने अगदी खुलं आव्हान राहुल गांधींना दिलेलं आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की प्रशांत किशोर हा कुठल्याही बाजूने मोदींचा समर्थक नाही. जरी 2014च्या निवडणुका जिंकायला त्यांनी मोदींना मदत केली असली तरी त्यानंतर भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याशी प्रशांत किशोरचं सूत कधीही जमलं नाही. त्याने त्यानंतर भाजप किंवा नरेंद्र मोदी आपल्याला कुठेही ॲडजस्ट करत नाहीत म्हणून त्यांच्या विरोधात एक प्रकारची आघाडी उघडली होती. म्हणून जे भाजप विरोधात होते असे अमरिंदर सिंग असतील वा तो जगनमोहन रेड्डी असेल आंध्र प्रदेशचा, बंगालच्या ममता बॅनर्जी असतील
तमिळनाडूचे स्टालिन असतील, मुंबईतले उद्धव ठाकरे असतील, अशा अनेकांना, केजरीवालना सुद्धा त्याने मदत केली आणि ती सगळी भाजपच्या विरुद्ध केले हे पण विसरू नका. आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट सगळ्यात पहिली मदत जर त्यांनी भाजपला धडा शिकवायला कोणाला मदत केली असेल तर ते नितीश कुमार होते, बिहारचे मुख्यमंत्री, ज्यांनी मोदींच्या पहिल्या 2014च्या निवडणुकीतच मोदींना कडाडून विरोध केला होता. त्यासाठी NDA सोडली होती. वाजपेयी काळापासून जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत भाजपबरोबर राहिलेले नितीश कुमार केवळ मोदींच्या विरोधासाठी NDA सोडून बाहेर पडले होते आणि त्यांचा 2014च्या निवडणुकीत बिहारमध्ये मोदींकडून दारुण पराभव झाला होता. असे नितीश कुमार यांना पुढच्या काळात बिहारची विधानसभा 2015मध्ये जिंकण्यासाठी सगळ्यात बहुमोलाची मदत केली असेल, राजकीय मुद्दे पुरवून आणि त्यांची रणनीती बनवून, तर ती मदत त्याच प्रशांत किशोरने केली होती. आणि प्रशांत किशोरच्या आग्रहाखातर त्या जीतन राम मांझी यांचा राजीनामा घेऊन नितीश कुमार परत एकदा मुख्यमंत्री झाले होते. नितीश कुमारांनी प्रशांत किशोरच्या आग्रहाखातर आपले पारंपरिक दुश्मन लालू प्रसादांची हातमिळवणी केली आणि लालू, नितीश आणि काँग्रेस अशी आघाडी याच प्रशांत किशोरने तयार केली होती. आणि आता आपण बिहार एका हाती जिंकू असं मोदी आणि भाजपला वाटत असताना भाजपचा या 3 लोकांच्या आघाडीने पराभव घडवून आणणारा रणनीतिकार प्रशांत किशोर होता. पण अशा प्रशांत किशोरला आज राहुल गांधींनी भाजपचा हस्तक, भाजपने पेरलेला विरोधी पक्षात हेर असा आरोप केला होता. आणि त्याचं कारण असं की राहुल गांधींचं जे काय तर्कशास्त्र आहे, ज्या तर्कशास्त्राच्या मागे आता इंडी आघाडी आणि देशातले 26 पक्ष फरफटत चाललेत, त्याच्यातला फोलपणा, त्याच्यातलं पोकळपणा ह्या प्रशांत किशोरने त्या आपल्या मुलाखतीमधून सविस्तर सांगितलेलं आहे. का हे समजून घेण्यासारखं आहे. प्रशांत किशोर हा मोदींचा विरोधक आहे हे स्पष्ट आहे. त्याने 14 सोडलं तर भाजपला कधीही मदत केलेली नाही, तरी राहुल गांधी त्याच्यावर आरोप करतात. कारण फक्त 2017च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्याच प्रशांत किशोरने राहुल गांधींना मदत केली होती. तुम्हाला आठवत असेल तर 2014च्या चाय पे चर्चा, तसं 2017च्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोरने राहुल गांधींची खाट पे चर्चा असा प्रोग्राम केला होता. पण तोही फेल गेला. आणि तो फेल गेला पुढे राहुल गांधींनी प्रशांत किशोरसारख्या आजच्या सगळ्यात दिग्गज रणनीतिकाराला सुद्धा मातीमोल करून दाखवलेलं आहे. आणि त्या राहुल गांधींच्या बाबतीत आज जर सगळी इंडिया आघाडी इतकी काय आशावादी असेल तर मग त्यांच्या पराभवाला पर्याय नसतो. कारण राहुल गांधींची 2017मध्ये हातमिळवणी करून प्रशांत किशोरने स्वतःची सगळी जी प्रतिष्ठा होती ती मातीमोल करून घेतली. आणि योगायोग लक्षात घ्या मित्रांनो, योगायोग लक्षात घ्या, त्यावेळेला प्रशांत किशोरने फक्त राहुल गांधींना मदत केली नव्हती उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतच, बरोबरच पंजाब विधानसभेची पण निवडणूक झाली होती. पण तिथे 10 वर्ष सत्तेत असलेल्या अकाली दलाला पराभूत करण्यासाठी काँग्रेसचे अमरिंदर सिंग यांना सुद्धा प्रशांत किशोरने मदत केली होती. किंबहुना अमरिंदर सिंगनी प्रशांत किशोरची मदत मागितली म्हणून राहुल गांधींनी त्यांना उत्तर प्रदेशात सोबत घेतलं होतं. पण प्रशांत किशोरचे डावपेच पंजाबमध्ये यशस्वी झाले आणि उत्तर प्रदेशात फसले. फक्त राहुल गांधी आणि उत्तर प्रदेश वगळता प्रशांत किशोर प्रत्येक ठिकाणी यशस्वी ठरला. तेव्हा त्याचं खापर, त्या अपयशाचं खापर प्रशांत किशोरवर फोडता येत नाही, ते राहुल गांधींच्या माथी फोडावं लागतं. कारण राहुल गांधी
हे सल्लागार नेमतात, पण ते त्यांचं न ऐकण्यासाठी त्यांच्याकडून सल्ला घ्यायचा आणि तो पायदळी तुडवायचा. मला आठवतं उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत प्रशांत किशोरने सगळ्यात पहिल्यांदा जी रणनीती, जवळजवळ 1.5 वर्ष राहुल गांधींबरोबर प्रशांत किशोर काम करत होता आणि पहिल्यांदा त्यांनी सूचना केली होती की राहुल गांधींनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून आपला चेहरा पक्षाला द्यावा, तर त्याचा प्रभाव पडेल. पण ते अर्थातच राहुल गांधींनी धुडकावून लावलं, कारण गांधी घराण्यात फक्त पंतप्रधान जन्माला येतात, त्याच्या खालच्या पातळीवर कोणीही गांधी जन्मालाच येत नाही. ही गांधी कुटुंबाची आणि त्यांच्या सगळ्या चमच्या गोतावळ्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे अखेरीस प्रशांत किशोरने तडजोड म्हणून प्रियंका गांधी वड्रा यांना तरी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पेश करायला सांगितलं. ते पण राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी धुडकावून लावलं. त्यानंतर प्रशांत किशोरने दिलेला तिसरा पर्याय होता की कोणीतरी ब्राह्मण चेहरा उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री म्हणून तुम्ही पेश करावा काँग्रेसतर्फे, बाकीची रणनीती मी बनवतो. पण त्याला सुद्धा इतका वेळ लावला गेला आणि शेवटी पुढे कोणाला आणलं, तर दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाकडून पराभूत झालेले, केजरीवालांकडून 15 वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर पराभूत झालेल्या आणि थकलेल्या शीला दीक्षित यांना उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पेश करायला राहुल गांधींनी पुढे आणलं. पण जशी निवडणूक जवळ येत गेली तेव्हा अचानक आता हे सगळं हाताबाहेर जायचं, तेव्हा शेवटचा सल्ला प्रशांत किशोरने दिला होता की अखिलेश बरोबर समाजवादी पक्ष आणि काँग्रेस अशी आघाडी करावी. त्याला सुद्धा इतका वेळ लावला की अखिलेश यादव हा समाजवादी पक्षाचे उमेदवार जाहीर करणार होता विधानसभेचे. त्याच्या आदल्या रात्री प्रियंका वाड्रानी स्वतः पुढाकार घेतला आणि त्यांना सांगितलं अखिलेशला की आपण आघाडी करू. अखिलेशने त्याला होकार दिला होता आणि सांगितलं होतं उद्या मी पत्रकार परिषद घेतोय ज्याच्यात उमेदवार जाहीर करायचे, त्यामध्येच राहुल गांधींना पाठवा, आम्ही संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आघाडी जाहीर करतो. पण राहुल गांधी अखिलेशच्या पत्रकार परिषदेत पोहोचले नाहीत आणि चिडलेल्या अखिलेशने आपल्या पक्षाचे सगळे उमेदवार जाहीर करून टाकले. का पहिली यादी जाहीर केली तेव्हा मग पळापळ सुरू झाली. अखिलेशची नाराजी लक्षात घेऊन खुद्द सोनिया गांधींनी अहमद पटेल यांना तातडीने रातोरात लखनौला पाठवलं होतं आणि त्यांनी मध्यस्थी केल्यावर मग 2 दिवसांनी काँग्रेस आणि समाजवादी यांची आघाडी जाहीर करण्यात आली. आणि पुढे काय झालं, काय ते यूपी के लडके आठवतं तुम्हाला, त्यामध्ये काँग्रेस बरोबर जाऊन समाजवादी पक्षाचं नुकसान झालं. सत्तेवर असलेला पक्ष, 225 आमदार असलेला पक्ष हा 49 आमदारांवर येऊन अडकला. आणि राहुल गांधींमुळे नुसतं समाजवादी पक्षाचं नुकसान झालं नाही तर काँग्रेसचं सुद्धा नुकसान झालं. आणि प्रशांत किशोरची सगळी प्रतिष्ठा रणनीतिकार म्हणून त्या एका निवडणुकीने मातीमोल करून टाकली. आणि गंमत बघा, त्या निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष असलेल्या मला वाटतं रीटा बहुगुणा यांची अपेक्षा होती की ब्राह्मण म्हणून आपलं नाव सुचवलं जाईल. पण तिथे शीला दीक्षित आणल्यामुळे रीटा बहुगुणा चिडल्या आणि त्या भाजपवर निघून गेल्या. पुढच्या काळात त्या भाजपतर्फे मंत्री पण झाल्या उत्तर प्रदेशच्या, आता लोकसभेत खासदार आहेत. सांगायचा मुद्दा असा की एवढं असून सुद्धा म्हणजे राहुल गांधींच्या नादी लागून प्रशांत किशोरने स्वतःची सगळी प्रतिष्ठा मातीमोल करून घेतली. तरीही भाजपला पर्यायी पक्ष म्हणून काँग्रेसला उभा करता येईल या कल्पनेतून त्यांनी काँग्रेसबरोबर दोस्ती, राहुल गांधींबरोबर दोस्ती कायम ठेवली. त्यांना काही सूचना केल्या की 2019ची निवडणूक येईपर्यंत कशी तयारी करावी. पण ती सुद्धा तयारी काय ती रणनीती
ही राहुल गांधी आणि काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांनी हाणून पाडली आणि प्रशांत किशोरला काँग्रेसचा नाद सोडावा लागला. आणि इतकं होऊन सुद्धा राहुल गांधी म्हणतात की प्रशांत किशोर हा विरोधी पक्षात सोडलेला भाजपचा हस्तक आहे. गांधी घराणं आणि त्याची गुलामी पत्करलेल्या काँग्रेसने एक प्रकारे एक चांगला रणनीतिकार जो पक्षात येऊन पक्षाला उभा करू शकला असता त्याला लाथ मारून हकललं. त्याचा राग जर प्रशांत किशोरच्या मनात असेल तर त्याला गैरलागू म्हणता येणार नाही. आणि म्हणून या मुलाखतीमध्ये त्याच्यावर आणखीन एखादा विषय मी करेन व्हिडिओ, पण प्रशांत किशोरने एक प्रकारे राहुल गांधींना या मुलाखतीतून आव्हान दिले की ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मी गेल्या वर्षभर बिहारमध्येच पदयात्रा करत फिरतोय, गावागावात जाऊन लोकांशी ग्रामीण जनतेशी संवाद करतोय, तर मी कुठल्याही पक्षाला मदत करत नाही. तर आता 2024मध्ये तुम्हाला मोकाट राह नाही, प्रशांत किशोर कुठेही नाही, भाजपसोबत नाहीच पण भाजपच्या कुठल्या विरोधी पक्षासोबत सुद्धा नाही. त्यामुळे तुम्हाला कोणी मोदींना अडवायला रोखलेलं नाही. करून दाखवा मोदींना पराभूत. हे आव्हान मोदी किंवा अमित शहा किंवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी दिलेलं नाही. हे आव्हान प्रशांत किशोरने दिलेलं आहे की मी कुठल्याही पक्षाचं काम घेतलेलं नाही, मी सगळ्या निवडणुकीपासून दूर बसलेलो आहे. तेव्हा राहुल गांधी हे सर्वज्ञानी आहेत. त्यांनी आपलं इंडी आघाडीचं सगळं काय ते करावं आणि मोदींना 2024मध्ये पराभूत करून दाखवावं. हे आव्हान दिलं. याचं कारण असं की त्याच मुलाखतीत त्यांनी सांगितलं की इंडी आघाडी ही दाखवायला सगळं ठीक आहे पण ती यशस्वी होणार नाही, कारण ती एकजीव झालेली आघाडी नाही आहे. तळागाळापासून ती आघाडी झालेली नाही. 4 नेत्यांची डोकी एकत्र आली म्हणून आघाडी होत नाही. आघाडी म्हणून आलेले जे असतात त्यांनी एक दिलाने एकजुटीने काम करावं लागतं. आणि हे तो का म्हणतोय हे सुद्धा लक्षात घ्यावं लागेल की ज्या बिहारमध्ये 2014 साली मुख्यमंत्री असताना नितीश कुमार यांच्या पक्षाचा भाजपने एक हाती पराभव करून दाखवला होता, तिथेच 1 वर्षाच्या आत भाजपचा विधानसभेला दारुण पराभव त्याच प्रशांत किशोरने करून दाखवला होता. आणि त्याने एक पक्षीय नेता नव्हता, नितीश कुमार, लालू आणि काँग्रेस या 3 पक्षांच्या आघाडीला प्रचंड यश मिळवून दाखवलं होतं. आणि भाजप हा लोकसभेच्या तुलनेमध्ये प्रचंड मतांनी पिछाडीवर गेला होता. असं आघाडीचं राजकारण सुद्धा आपल्या रणनीतीतून यशस्वी करून दाखवणारा असा प्रशांत किशोर जेव्हा राहुल गांधींना आव्हान देतो की तुम्ही सर्वज्ञानी आहात, तुम्ही इंडी आघाडी करा, 28-27 पक्ष घ्या आणि मोदींना पराभूत करून दाखवा, मी कोणाच्याच बाजूला नाही, मी निवडणुकीपासून दूर आहे. प्रशांत किशोर सारखा माणूस जेव्हा अशी भाषा वापरतो तेव्हा तो एक प्रकारे इंडी आघाडी ही 2024च्या निवडणुकीत मोदींना पराभूत करू शकणार नाही याची हमी देत असतो. किंबहुना त्याचाच अर्थ असा की परत एकदा तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक नरेंद्र मोदी जिंकणार याची सुद्धा हमी देत असतो. मुद्दा तो आहे मित्रांनो, एक लागोपाठच्या निवडणुकीत कुठल्याही पक्षामध्ये रणनीतिकार म्हणून दाखल होतो आणि त्यांना यशस्वी करून दाखवतो. तो ज्यावेळेला राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या इंडी आघाडीच्या अपयशाची 6-7 महिने आधी घोषणा करतो तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो. नाही ठेवला तरी बिघडत नाही, कारण निकाल शेवटी तो म्हणतो तसे लागतात. कारण त्यांनी इतका बारकाईने अभ्यास केलेला आहे. ती मुलाखतीची लिंक मी खाली देतोय. ती मुलाखत मुद्दाम शक्य झालं, ज्यांना हौस आहे, जे चोखंड श्रोते आहेत त्यांनी इंग्रजी आणि हिंदी जमेल तशी, असे ते इंग्लिशमध्ये प्रामुख्याने आहे, ती मुलाखत मुद्दाम ऐका. राजकारण आणि राजकारणातले बारकावे, निवडणुकीचे बारकावे समजून घेण्यासाठी आणि भारताच्या राजकीय मनाचा आणि निवडणुकीचा तपशील समजून घेण्यासाठी ती मुलाखत फार अप्रतिम आहे.
शक्य होईल त्यांनी ऐकावं. मी आत्ता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.